नमस्कार मंडळी. योग्य वेळी योग्य पद्धतीने पुनर्लागवड केली तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळतं. पुनर्लागवड कधी करायची हे आपण पाहिलं. आता पुनर्लागवड करण्यापूर्वी काय काय तयारी केली पाहिजे ते पाहू. लागवडीपूर्वी 1 दिवस आधी शेतात पाणी सोडून चिखल तयार करा. तुम्ही जर हिरवळीची खते लावली असतील तर ती चिखळणीच्या वेळी गाडायची आहेत. मात्र जर हिरवळीची खते लावली नसतील तर त्याऐवजी गिरीपुष्पाचा पाला देखील जमिनीत गाडू शकता. त्यासाठी जवळपास असणारी गिरीपुष्पाची झाडं शोधून ठेवा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खते, अर्थात युरिया, डीएपी, ब्रिकेट्स. 1 एकर भात लागवडीसाठी साधारण 25,000 ब्रिकेट्स लागतात. ती खरेदी करून ठेवा. पुढचा मुद्दा, चांगल्या उत्पादनासाठी लागवडीचं योग्य अंतर ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला 15-25 सेंटीमीटर बाय 15-25 सेंटीमीटर अंतरावर पुनर्लागवड करायची आहे. त्यासाठी 15 सेंटीमीटर व 25 सेंटीमीटर अंतरावर मार्किंग असलेल्या दोऱ्या किंवा रस्स्या तयार करा. आणि शेवटी, तुम्ही तणनाशक वापरून तण नियंत्रण करणार असाल तर पुनर्लागवडीनंतर 3 ते 5 दिवसांनी तणनाशकाची फवारणी करा. त्यासाठी कोणते तणनाशक खरेदी करायचे, त्याचं प्रमाण किती, त्याला येणारा साधारण खर्च किती, यासाठी ही स्लाईड बघा. तर शेतकरी मित्रांनो, शास्त्रोक्त पुनर्लागवड करायची तर हे नियोजन कराच.